मित्रांनो, एक असा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहे. जर लक्ष देऊन समजून घेतलं तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील बेस्ट मोटिवेशन गोष्ट होईल. या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्यामध्ये इतकी हिंमत येईल जसं आतापर्यंत कधीही झालं नसेल. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे चार्ज करेल. जेव्हा डाऊन फील होईल, सॅड फील होईल, तेव्हा नेहमी हा व्हिडिओ पहा. तुम्ही जितक्या वेळेस व्हिडिओ पाहाल तुम्ही स्वतःला लकी, चार्ज आणि मोटिवेट फील कराल. मित्रांनो, ही स्टोरी आहे एक अशा व्यक्ती महत्वाची ज्यांना आपण सर्वजण ओळखतो, म्हणजे स्वामी विवेकानंद. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव कुत्र्यासोबत आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थबकले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं कारण विचारलं. युवक म्हणाला, स्वामीजी, मी खूप वैतागलेलो आहे. मी खूप शिकलेलो आहे, मात्र मला काही केले यश मिळत नाही. मला दररोज फिरावं लागत आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले, मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकांची फार फरफट होते. कृपया मला काहीतरी योग्य मार्गदर्शन करा. स्वामी विवेकानंद म्हणाले, माझ्या या कुत्र्याला थोडा वेळ फिरवून आण. तो युवक थबकला. त्याला काही समजेना. स्वामी विवेकानंद यांना मी माझी व्यथा सांगितली, पण त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्या कुत्र्याला फिरून आणायला सांगत आहे. माझ्या अपयशाचा आणि त्या कुत्र्याचा काय संबंध? असे अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात येऊ लागले. मात्र स्वामीजींची आज्ञा मानून तो युवक त्या कुत्र्याला घेऊन गेला. जवळपास तास दीड तासांनी तो युवक त्या कुत्र्याला घेऊन पुन्हा परत आला. स्वामी विवेकानंदांनी पाहिले तर तो युवक त्यांना ताजा तवाना दिसत होता, मात्र कुत्रा चांगलाच दमलेला दिसत होता. स्वामीजींनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामीजी म्हणाले, तू इतका वेळ फिरूनही ताजा तवाना वाटतोस आणि माझा कुत्रा मात्र इतका दमलेला का वाटतोय? तो युवक म्हणाला, अहो स्वामीजी, तो कुत्रा इतका वेळेस या गल्लीतून त्या गल्लीमध्ये, या दारातून त्या दारामध्ये जात होता. मी त्याच्या मागे फिरत होतो. तो कुत्रा कधीही कोणावरही भुंकत होता, मात्र त्याच्या मागे मी फिरत राहिलो. खूप धावपळ झाल्यानं तो कुत्रा थकला असावा. स्वामी विवेकानंद म्हणाले, यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे. इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमलेला आहेस, म्हणून तुला यश मिळत नाही. तुला काय करायचं आहे, तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि त्या दृष्टीने वाटचाल कर. यश नक्की मिळेल. म्हणून मित्रांनो, माणसासाठी श्वास घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ध्येय महत्वाचं आहे. म्हणून सर्व यशस्वी लोकांनी पहिल्यांदा आपलं ध्येय निश्चित केलं आणि ते पूर्ण करण्याकरता त्यावर काम केलं.